मंडळी, कारळ्याची फुलं आता चांगलीच फुललेली आहेत. दसरा सणाच्या दिवसात ही फुलं चांगलीच वाऱ्याबरोबर डौलात डोमत असतात. वाऱ्याची छोटी मोठी झुळूक जरी आली तर खाली वर इकडे तिकडे अशी हालत राहतात. पण मंडळी, मी जेव्हा या फुलांच्या जवळून जाऊ लागलो तेव्हा मला एक वेगळंच निसर्ग संगीत ऐकायला येऊ लागलं. या फुलमाळ्याच्या परिसरात मला अनेक पक्ष्यांचे, गवतकिड्यांचे तसेच अनेक प्रकारचे भोंगे व मधमाशांचे मला निरनिराळे आवाज ऐकू येऊ लागले. यामुळे एक वेगळे निसर्ग संगीत निर्माण झाले होते. ते माझ्या कानाला भावून गेले. या ठिकाणी मला मधमाशांचे लहान मोठ्या आवाजात घोंगावणे मला खूपच भावून गेले. असं खेड्यातच असतंय. निसर्गाबरोबरच असे विविध प्रकारचे घटक संगीताचे निर्माते आहेत. नाहीतर शहरात गोंगाट करत धावणाऱ्या गाड्या व त्यांचे हॉर्न यामुळे डोकं अक्षरशः भणभणून जातंय. पाने, फुले, गवताची पाते तसेच मधमाशा यांच्यामुळे जे निसर्ग संगीत निर्माण होते त्याच्यामुळे मन अगदी प्रसन्न राहतंय.